यार, बेकार. मस्त बोलणारे असतात की शिकाय पाहिजे होतं, चांगल्या जॉबला. अरे येड्यानो, इथं जगतय. एकदम क्लिअर कट ठरवलेला आहे मित्रांनो. बघा, लग्नाचा विषय मी चुकीचा काढतोय, काढलाच नाही पाहिजे, कारण आपल्या हिस्ट्रीमध्येच तो नाही बसत. करेल म्हणजे वेळ आल्यावर करेल. तर हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडक आलं स्वागत आहे. आज आपण आलतो आपली इको सर्व्हिसिंगला घेऊन. दुसरं सर्व्हिसिंग होतं. तर अशा रीतीनं बघा, ए चाल रे, एकाच ह्याच्या आयला आम्हालाच कोण रिक्षावाला भेटत नाही. पोरगी भेटली दिसली का बघा, लगेच रिक्षावाला दोघं थांबते. काय बोलणार दलिंद्र, रे चल. तर अशा रीतीनं उद्या आपण चाललेलो आपल्या गावाला गाडी घेऊन इकोन. त्यामुळं म्हटलं विषय जरा काय झाला माहित आहे का, हे म्हटलं सर्व्हिसिंग करून घ्यावं. दुसरं सर्व्हिसिंग 4200 चाललेली, 5000ला सर्व्हिसिंग होतं, पण आपण घेतलं करून. कारण की विषय असा झाला की चाललोय लांब तर आपण करून घ्यायचं, पण ऑइल पलटी वगैरे काय होत नाही दुसऱ्या सर्व्हिसिंगला, फक्त फिल्टर चेक वगैरे झाला विषय. ए भावा चल, तर म्हटलं व्हिडिओ बनवावं, कारण की सकाळी नाईट करून आलो आणि त्यानंतर डायरेक्ट मी इकडे झालो. तर जास्त व्हिडिओ बनवता नाही आलं, तर म्हटलं चला ही तर बनवूया. जरा हलतोय कॅमेरा, घ्या समजून मित्रांनो. गरीबी दिवस चालायचं सध्या, घ्यायचं आपल्याला स्टँड. अशा रीतीनं आता आपण घाटकोपरवरून RCD बोलताना सिग्नल तो हे आहे बघा. तर आता आपण चाललोय बघा डायरेक्ट कुर्ल्याला. तर जरा बघा व्हिडिओ, जरा बरं वाटेल मला पण. तुम्ही व्हिडिओ बघितला रिप्लाय देत जावा रे, कमेंट करत जावा. थोडेच व्ह्यूज येतात आपल्याला, कारण की मध्ये जरा गॅप पडल्यामुळं. तर तुम्ही जरा बघत जावा थोडंसं, कारण की कसं तुम्ही बघितलं बरं वाटतं. लागला सिग्नल, हा सिग्नल एवढा खतरनाक आहे ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप खतरनाक सिग्नल आहे बाय. कॅमेरा हलतोय मित्रांनो, पण पुढं जरा तुम्ही घ्या समजून आता मित्रांनो. तर अशा रीतीनं आपण सर्वोदयच्या पुढे आलेलो आहे बघा. आणि इथं हे म्हणजे की हे घाटकोपर मार्केट लागतंय. अशी गाडीमध्ये आली ना, मला बोलायचं बुबडी वळण झाली माझी. तर उद्या आपण चाललेलो आहे गावाला. तर पुढं पण व्हिडिओ 2-3 दिवस येतील बघा मित्रांनो. बरं वाटतं मला जरा व्हिडिओ टाकल्यानंतर, म्हणजे जराशी कसं हे बघा, असली एडी डोक्यानं अर्धी मेन रोडला जर असं जर मध्ये टाकली आणि नवीन ड्रायव्हर असला तर कसं होणार हो, मला सांगा ना तुम्ही. तर समजून पब्लिक घेतच नाही. पब्लिक स्वतःचा शहाणपणा करते. स्वतः शहाणपणा म्हणजे अशी करते ना की काय सांगू तुम्हाला. तर सिग्नल बंद आहे, पण मला काय कळण झालं, पण जातो सगळ्या गाड्या जाते का. फाईन पडला ना तर 12 भावात जाईल, कारण की आजपर्यंत रेकॉर्ड आहे आपलं की ह्या गाडीवर पण 4 व्हीलरवरती आणि रिक्षावर पण माझ्याकडून एकदाही फाईन नाही. कारण की आपण कसं असतं माहिती, इज्जतीत चालवतो आणि आपण कधीच घाई गडबड किंवा हे करत नाही. कारण की गाडी हिशोबाने चालवायची. भले 1 तास लेट पोचू आपण, लेट तर पोचत नाही, कारण की 80 स्पीडने चालवावी, कुठं पण मापात पोचतं. फाईन नको काय नको. अशा रीतीनं मित्रांनो चाललंय बघा जीवन. दुःख कसं सांगू तुम्हाला, सध्या ह्या सिच्युएशनला आलोय की कुठलं डिसिजन घेता येणं झालंय. प्रत्येक डिसिजन घेताना भीती पण वाटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विषय असा झालाय की एक तर जॉब कुठला परमनंट असा प्रॉपर नाही. दुसरी गोष्ट आपल्याकडे गावाला प्रॉपर्टी पण तेवढी नाही. तिसरी गोष्ट मुंबईमध्ये रूम नाही. आणि वय आले लग्नाचं, समजा लग्नाचा तर विचार मी करतच नाही, कारण की ती सिच्युएशन नाही सध्या, करायचं पण नाही मी तर म्हणतोय. कारण की कर्जाकडून कुठली गोष्ट करायची म्हणलं तर आपल्याला भीती वाटते. ज्या गोष्टीकडून म्हणजे की समजा गाडी वगैरे कर्जाकडून घेतली तर त्याच्याकडून एक प्रॉफिट आहे, तो विषय वेगळा आहे. पण लग्नामध्ये मोकाट खर्च करणं आणि एकदाच होतंय आणि 2दाच होतंय, मला ती मान्य नाही. सध्या दुःख मुलांना खरंच सांगतोय, जी वय असतं ना यार, बेकार. मस्त बोलणारे असतात की शिकाय पाहिजे होतं, चांगल्या जॉबला. अरे येड्यानो, इथं जगतय माणूस किती इम्पॉर्टंट आहे. बॅकअप कसं असतं ते इम्पॉर्टंट आहे. शिकायला प्रत्येकाला आवडतं. मला पण कलाकार व्हायचं होतं समजा, मी पण चांगला कलाकार करत होतो. एलवाडमधून माझा पण दुसरा आलता, कुर्ल्यामधून पूर्ण. पण विषय असा असतो की सगळ्या गोष्टी होत नाही त्या माणसाच्या. काय गोष्टी आपल्याला वेळेनुसार सोडाव्या लागते त्या. आता विषय असा आहे की मी काम सोडून घरी नाही बसू शकत आहे, मला काम करणं गरजेचं आहे. कारण की विषय असा आहे की लहान 2 भावांचा खूप सपोर्ट आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये. पण आपल्याला सगळं काय बघायचं आहे. आता स्वतःचा रूम पण घ्यायचा म्हणतोय, पण ते पण मी लगेच डिसिजन नाही घेणार आहे. कारण की मला आयुष्य कर्ज फेडण्यामध्ये नाही घालवायचं आहे. 30-35 लाख रुपये घेऊन परत ते रूम ह्याच्यासाठी घ्यायचा की लग्न करण्यासाठी, आणि त्यानंतर त्या पुरीला खोटं बोलून आणायचं. 30-35 लाख रुपये आपल्या अंगावरती कर्ज, ते हप्ता नाही गेला का चिडचिड, त्या बिचारीला त्रास, खूप काय गोष्टी अशा आहेत त्या. आणि ती नाही आयुष्य जगायचं. भले लयत लय मी स्वप्न बघील हायवे डिपॉझिट वरती राहायचं भाड्यापेक्षा, मी एकच स्वप्न बघू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मी लगेच स्वप्न बघत नाही. ना आपल्याला कर्जामध्ये आयुष्य नाही काढायचं. ज्यावेळेस नाही मुंबई जमत त्यावेळेस बिंदास गावाला जाऊ आणि निवांत राहावे. आपण तर ठरवलेलं आहे, एकदम क्लिअर कट ठरवलेलं आहे मित्रांनो. बघा आता तुम्ही माणसाला ह्याच्यावरती हार मानली, ह्याव मानली, त्याला हार म्हणत नाही, त्याला समजदारपणा म्हणतात माझ्या लँग्वेजमध्ये. डेअरिंग करावं माणसानं, पण लाईफ एकदा आली, लाईफमध्ये जगून पण घ्यावं.
आणि मला कुठल्यांना गंडवून आणि कर्जबाजारी होऊन लग्न नाही करायचं. आणि लग्नाचा विषय मी चुकीचा काढतोय, काढलाच नाही पाहिजे, कारण आपल्या हिस्ट्रीमध्येच तो नाही बसत. करेल म्हणजे वेळ आल्यावर करेल. माझं बस चालेल ना तर मी लव्ह मॅरेज पण करेल. का सांगतोय माहिती आहे का, समजदार मुलगी भेटली किंवा म्हणजे की समजून घेणारी तर करून टाकणार. कारण की बाहेरची आणि अचानक मुलगी, आणि प्रत्येक मुलगीचं स्वप्न असतं हो एक मित्रांनो, की असं पुढं जाऊन चांगलं झालं पाहिजे. तर त्या गोष्टी आपल्याकडून नाहीत होणार तर कशा लोक लव्ह मॅरेज करून भेटले आपल्या हिशोबाने एखादे, त्या हिशोबाने आपण बघू ना आता पुढं. आता काय नाही विचार करायचा जास्त. आता विचार केला आपण तर काहीच आपलं होणार नाही आयुष्यामध्ये. उगाच कर्ज करायला लागेल. आणि हाही कामधंदा चांगला आहे सध्या, पण ह्याच्यातून आपल्याला निघायचं आहे. कारण की माझं असं म्हणणं आहे की तेवढ्यामध्ये आयुष्य नाही निघत आहे. 20,000-22,000 पगार काय होणार आहे तेवढ्यामध्ये, सांगा ना मला तुम्ही. कायच होऊ शकत नाही. सिग्नल लागून सुद्धा जाते त्या गाड्या, मग काय मला काय कळ नाही इथलं. जरा भीती वाटते इथं, कारण की फाईन पडलं नाही पाहिजे. पण पुढची गाडी गेल्यानंतर आपण नाही थांबू शकत आहे, कारण मागचा लगेच ट्याव 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 करणार. सगळ्या दुनियेसोबत चालायला असतो, स्वतःचा शांतपणा करून चालत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. नाईट करून झोप पण नाही झाली. आपण काय करणार, कारण की ही ती गाडी भले मावशीची आहे आपल्या, बट अशी कधी वाटून दिली नाही की मावशीची आहे म्हणून. कारण की गाडी आपलं एकदम आपण असल्यागत स्वतः असल्यागत चालवतो आणि आपल्याकडेच असते गाडी, त्या पाहिजे जरा बरं वाटतं. माणसं मला चांगली भेटत गेली हो, घरातली पण आणि बाहेरची पण, त्यासाठी चांगलं आहे आपलं. पण कधी कधी म्हणजे हारल्यागत तर वाटत नाही आयुष्यामध्ये. आयुष्य पुढं खूप आहे, पण सध्यापर्यंत जी स्पर्धा झाली त्यात हारल्यागत वाटतंय. कारण की डिसिजन गलत घेतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि शिक्षण घेत बसलो ते चुकीचं वाटतंय मला कधी कधी. गावाला शेरड राखत बसलो असतो ना आतापर्यंत, एक 100 लाख रुपये तर अकाउंटला टाकून बसलो असतो, असं कधी कधी वाटतं. पण नंतर वाटतं की यार शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे, तर ती पण गरजेचं आहे. सध्या ती वाघिणीचं दूध पिलं तरी काय फायदा होणार असं वाटायला लागलं. कारण शिक्षण नुसतं घेऊन मतलब नाही, शिक्षण त्या टॉपचं आणि कोर्स वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे त्या जगामध्ये आता, असा विषय आहे.